पण या क्वेश्चन मध्ये 4 cos cube 20 ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची हे बघणार आहे. द व्हॅल्यू ऑफ 4 cos cube 20 डिग्री इज. आता तुम्हाला या ठिकाणी cos cube 20 डिग्री विचारलेला आहे. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. वी हॅव cos 3 theta is equals to 4 cos cube theta minus 3 cos theta. यावरून आपण आता 4 cos cube theta ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी आता cos 3 theta plus 3 cos theta is equals to 4 cos cube theta. अशा पद्धतीने ही 4 cos cube theta ची व्हॅल्यू असणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला थीटाच्या जागी 20 लिहायचं आहे. मग आपण फक्त सिंपली या ठिकाणी put theta is equals to 20 degree. Therefore, cos 3 into 20 plus 3 cos 20 is equals to 4 cos cube 20. Therefore, cos 60 degree plus 3 cos 20 degree is equals to 4 cos cube 20 degree. Therefore, cos 60 degree ची व्हॅल्यू आता आपल्याला माहित आहे. तर या ठिकाणी आपण आता cos 60 degree ची व्हॅल्यू लिहिली आणि पुढे प्लस 3 cos 20 degree. cos 20 degree तुम्हाला ऑप्शन मध्ये तसाच पाहिजे, त्यामुळे तुम्ही cos 20 degree ऍज इट इज ठेवा आणि ही तुम्हाला फायनली व्हॅल्यू cos 60 degree ची भेटेल. आता या ठिकाणी cos 60 degree असतो 1/2 plus 3 cos 20 degree is equals to 4 cos cube 20 degree. तर आपलं या ठिकाणी फायनल उत्तर आहे +1/2 plus 3 cos 20 degree. म्हणजे ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी MHT CET 2022 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्हाला हा क्वेश्चन कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवनवीन डाऊट सॉल्व्हिंग साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.